दीपेश समाधानकारक सोहळा होतोय. मी विनंती करतो सगळ्यांना आपण चालवताना बसून घ्या. बरोबर स्वागत करतो. अतिशय आनंदाचा सोहळा. अरे हिलाव मत प्लीज. तुळशी पुष्प आणि त्याचबरोबर पुष्पहार आणि छान अशी होती. सर्वांनी मोठ्या गजराने टाळी वाजवून साहेबांचं स्वागत करायचं आहे. आगरी कोळी वारकरी भवनाचा भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित मंचावरील सर्वच आमचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला आणि त्यांच्या पूर्ततेचं आज पहिलं पाऊल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपल्याकरिता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आगरी कोळी संस्कृती त्यातल्या असलेल्या रूढी भवन आपल्याकरिता तयार होतो आहे. या भवनामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा आपल्याकरिता असणार आहेत आणि आतापर्यंत अनेक खासदार झाले असतील परंतु नो ट्रॅफिक होईल. नाही होणार ना. लेफ्टला टाकले ना जाऊ पुढे आपण. गाववाले पण पहिल्यांदा बघत असेल सीएमला ना. हो टाका टाका लेफ्टी टाका. हे सगळीकडे थांबताच नागरी सत्कार होता ना. 4-5 गाड्या पुढे आहेत का? आपण एकदम परफेक्ट पुढे थांबलेच वाटतं बरं. आता शाल आणि साहेबांना अत्यंत प्रिय असा चाफ्याचा हा हार. हे सगळे मान्यवर पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्त्यांच्या वतीने हा. यानंतर आता आपण सन्माननीय कार्यतत्पर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचा सत्कार करणार आहोत. शैलेश पाटीलजी, आपण सगळे नगरसेवक नगरसेविका मडवी साहेब, आपण आपल्या सगळ्यांना विनंती करतो सन्माननीय खासदार साहेबांना मुख्य रस्ता, आरोग्य केंद्र मातोश्री नगर दातिवली दिवा पूर्व, व्यायामशाळा दातवली गाव, खुला रंगमंच दातिवली गाव, पॅकेज नंबर 214, शाळा क्रमांक 80 सावेगाव. एकदा जोरदार टाळ्या जाऊ दे. यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो रिमोटची क दाबून त्यांनी विकास कामांचं आता भूमिपूजन करावं अशी त्यांना नम्र विनंती करतो. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्याकडून अपेक्षित आहेत. आगासन देसाई खाडीपूल सामाजिक भवन धर्मवीर नगर, पॅकेज नंबर 391 रस्ते दातिवली तलाव सुशोभीकरण, दिवाशी रोड देसाईगाव सुशोभीकरण. एकूण निधी 299.88 कोटी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो ते आपल्याला संबोधित करतील. बंधू भगिनींनो, तुम्हाला माहिती असेल दिवा स्टेशनहून उतरल्यानंतर चालायला रस्ता नव्हता. इथे पाणी टंचाई होती, इथे लटकलेल्या वायर्स होत्या.
इथे कॉन्क्रीटचा रस्ता हा नामलेश देखील नव्हता, पण आज एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने, यांच्या मार्गदर्शनाने दिव्यातील प्रत्येक गल्ली, प्रत्येक रस्ता कॉन्क्रीटीकरण झालाय. दिव्यातल्या प्रत्येक भागात पाईपलाईन टाकली आहे. बंधू भगिनी, काही वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी पण शब्द दिलेला की दिव्यातील डम्पिंग मी हटवणार, आणि ती डम्पिंग एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी 31 जानेवारीला हटवली. एकनाथ शिंदे साहेब एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी दिला शब्द तो पूर्ण करतात. आणि दिव्यावाल्यांसाठी, दिवेकरांना तुम्हाला माहिती आहे की दिव्यासाठी 2017 ते 2022 या काळामध्ये 800 कोटी रुपये त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. तुम्हाला हक्काचा अधिकृत घर असावं म्हणून क्लस्टर मंजूर करून दिला. आता तुम्ही थोड्याच दिवसात स्वतःच्या हक्काच्या अधिकृत घरात जाणार आहात. बंधू भगिनींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्याकडे 8 नगरसेवक मागितले. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून 8चे 8 नगरसेवक दिलेत. त्यांनी शब्द दिलेला की मला 8 नगरसेवक द्या, मी या दिवा गावाला लोक कल्याण, डोंबिवली, कळवास, मुंबई शहराच्या बरोबर देईन. पण मला आज सांगायला अभिमान वाटतं, डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला कळवा, मुंबई किंवा डोंबिवली, कल्याणच्या नाही तर ठाणे शहराच्या बरोबर नेऊन ठेवलंय. बंधू भगिनींनो, या असं काम करणाऱ्या डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नागरिक सत्कारासाठी तुम्ही सगळेजण इथे उपस्थित झालात. मी आयुष्यभरासाठी तुमचा ऋणी झालोय. एवढंच सांगतो, शिवसेना 4 अक्षरांवरती, धनुष्यबाण या निशाणीवरती आणि एकनाथ शिंदे साहेब या हिंदुत्ववादी व्यक्तीवरती विश्वास ठेवा. तुमच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाहीत एकनाथ शिंदे साहेब, हे तुम्हाला वचन देतील आज. आणि मी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा एकनाथ साहेबांपर्यंत पोहोचले. एवढं बोलून तुमचं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यतत्पर असे खासदार अत्यंत अभ्यासपूर्ण विषय ते सभागृहामध्ये मांडत असतात आणि विविध मागण्या त्यांच्या अभ्यासपूर्ण. बिल्डिंगवर पण बघा, आकाशात पण बघा, पहा हे चित्र, बघा हे प्रेम, बघा ही सच्चाई. या मनापासून मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो. आणि आपण जसा शब्द दिला, मला मी शब्द मागितला.